श्री गणेशाय नमः. जो काया वाचा मनसी शरण गे श्रीरामासी क्षणार्धे सोडली त्यासी राम भक्ताशी कृपाळू. नाथ महाराज सांगायला त्या ठिकाणी काय वाचा म्हणे जावे त्याची शरणावर त्याची विघ्न निवारी जाणं. रामप्रभू कृपाळू आहेत. संकट जरी आलं भक्ताला त्याचं निरसन करतात. मारुतीला त्या ठिकाणी वर्णन करू लागले. काय म्हणाले? बुद्धीची बुद्धी आपण आत्मा राम रघुनंदन तेने भो मुनी प्रसन्न कपिनंदन प्रभो लीला. बुद्धीची बुद्धी बुद्धीला स्फुरण देणारे कोण आहे म्हणतात. चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवी ते हरिविना. मार्त्र्याच्या बुद्धीला त्या ठिकाणी चलना दिली. काय करायला लागले? गजेंद्र ग्राहे धरिदास्ता संकटी स्मरदा भगवंता काकुळची उडी सत्वरता घालोनी तत्वता उद्धरिला. गजेंद्र ग्राहे आकळीला म्हणजे हातीला त्या ठिकाणी नकरानं म्हणजे धरलं कुठं असणारा. जो कोणी माझा भगवंत असल कमळाचं फूल असणारं सोंड धरलं त्याच्या चरणी वाईने या संकटातून मला काढील असं मार्त्र्यानं स्मरण केल्याबरोबर बुद्धीला चेतना झाली. काय म्हणू लागले? हनुमान अखंड नामधारक नामे पावला रघुकुळ टिळक कपिस बुद्धी स्फुरली चोख सत्वर देख सरसावला. माणसे मार्त्र्या काय होते म्हणतात? भक्तीचे म्हणले त्या ठिकाणी. रात्रंदिवशी हाती धंदा गोविंदाचे पवाडे. पुरण झाला म्हणाला श्रीराम जय राम श्रीराम जय राम. काय करू लागले? म्हणे एवढी कायची चिंता मी भ्रांत का झालो आता सगळा पर्वताची तत्वता नेऊ सर्वथा. काय म्हणू लागले म्हणाला मी का झालो भ्रांत येता आता. माझ्या भगवंताची चिंता माझ्या हृदयामध्ये रात्रंदिवस असताना काय या ठिकाणी मी चिंतित झालो. आताच्या आता पर्वत उचलीन श्रीराम जय राम श्रीराम जय राम. हा सुषेण वैद्य राज तेथे ओळखी औषधीचे उठविल स्वामित्राचे अर्धक्षण लागता. आपल्याला आठाच नाही म्हणले श्रीराम जय राम पर्वत घेऊन जाईल. डॉक्टरच म्हणले कोण वैद्यराज असणार सुषेण वैद्यराज. ताबडतोब ओळखीतात ताबडतोब लक्ष्मीला उठतात. आपल्याला काय चिंता आहे? मग काय बोलायले? जरी विलंब करू येत उदया येईल भास्वत शक्तीवर दादभूत कार्य समस्त नाशेला. मला विचार करू लागले वेळ जर लागला औषधी जर नाही टाइमला गेली तर माझे लक्ष्मण असणारे प्राण सोडताल आणि मग संपूर्ण माझा एवढा आटास गेलेला वाया जाईल. आता मी काय करणार? पर्वते मांडले सळे हा धरिले माझे बळ औषधीला पविल्या सकळ मज केवळ गोवाळे. या पर्वताने चाळा बांधलाय मला औषध देत नाही. इथंच वेळ लागल्या जाते. मग कशाला वेळ करू? ताबडतोब असणार आता पर्वत उपटील आणि ताबडतोब घेऊन जाईन असणारा. हा ही मिनला रावणा गोवा धरिले आम्हा उपटो निजांच्या कंदा औषधीशी न्यायला. हे बी दुष्ट असणारा पर्वत रावणाला भिडला. रावणाचा पक्षीपाती झाला म्हणून मला औषधी सापडू देत नाही. याचा कंदबाजी मुळा सुद्धा परत उपटिणार. श्रीराम जय राम श्रीराम जय राम करून घेऊन जाणार. बोला ऐसा करून विचार केला राम नामे भुबुकार कापी नेले सुरासुर चरा. श्रीराम जय राम. मार्त्र्याचा भूकार म्हणजे त्रिभुवन तळतळ कापत होतं. श्रीराम जय राम म्हणल्यावर थर 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 पर्वत हारायला लागला. परतय हारायला लागली. शेषदारानं मुंडकं सरसावलं. परतय पाताळात जाते का? काय होत आहे? उच्चे गुंडाळीले बुडखात शिखर कवळीले हात आंदोळीचा पर्वताचे भूते आकांते मानिले
जिकडा तिकडा असणारा वाघ वगैरे शिव असणारे काय सर्प चिकडं तिकडं आकांत उठला. नाही त्या ठिकाणी खेचरी भुचरी दैवता आहेत, त्या दैवता सुद्धा असणाऱ्या किलबिल किवली करायला लागल्या. आता काय खरं नाही असणारा, आमचा प्राण जाते का काय. शेपटीने आणा द्याला पर्वताच्या बुडाला झटका द्याला असणारा. करोनिया नामस्मरण वेगी उपटिता गिरिद्रोण धनानिले त्रिभुवन शेषपणा तळकला. श्रीराम जय राम म्हणल्या परत गुपटिल्या बराबर त्रिभुवन डगडग करायला लागलं. शेषपणा दबला, शेषानं परतोय धरलेली खाली दबू लागली. सरसावली मातावर सरसावला. मग काय झालं. धनानिले पाताळ हडबडिले लोकपाळ वनदेवता खळबळ केला कल्लोळ समजा त्रिभुवन दनाला पाताळ म्हणजे असणारा स्वर्ग मृत्यू पाताळ जितवर म्हणले त्या ठिकाणी आवाज गेला. वनदैवता करती खळबळ. आता काय करा माय, आता काय दैव आहेत ना म्हणले खेचरी भुचरी असणाऱ्या. माय म्हणल्या परतोय जाते पाताळात, म्हणून प्राण असणारे रक्षण केले. काय केलं. भेन पळाली वंचरे ती लंगिली गिरी कंदरे ससे मैसे तर सतगरे चौफेरे कळ आता ती खेचरे भुचरे असणारे वाघ वगैरे शिव असणारे आवाज झाल्यावर काय त्या ठिकाणी जागापूरला पळायला जिकडं पळायला लागले. मग काय झालं. अट्टहासे मदगजाचे आरडते व्याघ्राचे सिंहनाद सिंहाचे तेने दचके एवढा वाघ असणारा टरकळ्या ठोकणारा शेपूट टाकलं खाली पळायले खाली असणारा. शिव पाहिल्या बरावर समजा प्राण्याला भेव वाटतंय. शिव सुद्धा खाली मान घालून पळायला लागलं. कांटाळ्या बसल्या गेल्या. एवढा कडकडाट झाला पर्वताचा. श्रीराम जयराम श्रीराम जयराम करीत मारत्या चालेत. मग काय झालं. आदोळल्या द्रोमावली भूते आकांतली बारा त्याही जाती त्रणे धरली शरण आली. आकांत झाला तिकडे तिकडा. भूतावळे एवढे राहतात पण गौत धरत तांडात. स्वामी हनुमंत आम्ही तुम्हाला काय करणार आहेत आनंदात जा. भूत असणारे चळचळ कापू लागले. आता मी समर्थ हनुमंताशी भूत बाधा पळती. असं त्या ठिकाणी झालं. मग काय झालं. दिशा रंगिल्या पक्षकुळी सरपरी घाले पाताळी दिग्गजा बैसली किळी कृतांता. सर्प असणारे मोठे मोठे भुजंग असणारे आपल्या बिळात प्रवेश केला. दातकिळ्या बसल्या बले दैवताच्या असणाऱ्या पशु पक्ष्याचं किलबिल आकाशाने फिरायला लागले बिचारे. आणि मारत्र्या श्रीराम जयराम करीत निघाले असणार. 10 योजने विस्तार 5 योजने उंची थोरा ऐसा पर्वत विस्तार कपिंद्रे सत्वार उपटिला. म्हणले 5 योजने 5 चोक 20 कोस उंची असणारा 10 चोक 40 कोस रुंद असणारा एवढा पर्वत हातावर घेतला. श्रीराम जयराम जैसा लेकुरी गोसपद ओलांडी. जसं म्हणजे घोसपूल राहते तसं हातावर घेतलं. फुलावणी चालले असणारा. बळे आकळोनी पाही पर्वत उपटिला दोही बाई गगना उसळला नवलाई श्रम नाही मात्र गगना उसळले श्रीराम जयराम श्रम नाही अणु मात्र. जसं म्हणजे एक फुलटोले डोक्यावर चढले म्हणजे काहीच वजन नाही तसं मात्रेला झालं. श्रीराम जयराम केला. छत्रांक झेली बालक गज सुंडा दंड कमळ देख तैसा चालिला कपिनायक गिरी अवलोकी कौ. तसं म्हणले हातीने सोंडात फुल धरलंय मग काय वजे म्हणतात. तसं मात्र श्रीराम जयराम हातात परत घेऊन निघाल्या. तळी अंधार पडे गडावरी प्रकाश घालय छाया ती शुद्ध कोणले नाम उजेडे. एकदम जात असताना वरी उजेड पडलेला आहे खाली अंधकार ओल्याचा चमचम चमचायला खालून राम म्हणी चालले असे मारत्या निघाले असणार. तळी अंधार प्रकाश माझा नदी सवेग उडत जाता अयोध्येचा प्रदेश पावता भरते तत्वता. श्रीराम जयराम अयोध्येच्या प्रांतात आले. भरताना पाहिलं नंदीग्राम
कोण जात असणारा एवढा असणारा पर्वत घेऊन विचार करू लागले. अति विस्मित झाला मनी निबळ दाटली असता रजनी काय जात आहे गगनी लक्षिताची विस्मित झाले भरत राजा. आकाश मार्गाने काय चाललंय? श्रीराम जयराम पानातून आवाज, रामान मार्त्र्याच्या मुखातून आवाज. पण दिसायले म्हणतात निडबीड झाली रजनी. 3 रात्र गेली, 3चा टाइम झालेला. पर्वत घेऊन जाऊ लागले. सावध झाले भरत असणारे. इंद्र बैसारी मानी सवे अप्सरा घेऊनी क्रीडा करीता हे गगनी लाजमनी आसना श्रीराम जय राम. विचार केला अलमान परमान. कोण जात असन? राजा असल इंद्र असणारा. संघ अप्सरा घेतल्यात, नृत्य करायला लागला, वाद्य वाजायला लागला आणि आकाश मार्गाने चालला. असे भरत राजा अलमान परमान काढायला लागले. आता पुढचे असणारा महान म्हणले गुणीजन असणारे आद्याला त्या ठिकाणी सुरुवात करताना आमची कथा इथंच मार्त्र्याच्या चरणी अर्पण. रामचंद्र भगवान की जय.